आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट करत नाही, लवकरच मोठी बातमी मिळेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य. अखेर ठरलं, ओमराजे निंबाळकर शिवसेनेत जाणार, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेत जाण्याचा निर्णय. जिल्ह्यात येतो तेव्हा विकासाचा भूकंप करतो, तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. विरोधकांनी संवाद साधला तर संवाद साधू, राजकारण केलं तर राजकारण करू, मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावले खडे बोल. पावसाळी अधिवेशन 3 आठवडे चालणार, शेतकऱ्यांसह राज्याच्या हिताचे निर्णय घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कुठल्याही निवडणुका नसताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली, शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर नियम बदलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आश्वासन. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पात्र बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांची फसवणूक, कायदा सुव्यवस्था यावरूनही पत्रकार परिषदेतून टीका. महाराष्ट्रासह देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा, परीक्षेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, नीटमुळे तिन्ही रेल्वे मार्गांवरचा मेगा ब्लॉक रद्द. मुंबईकरांचे सलग 3ऱ्या दिवशी हाल, संप मागे घेण्यास बेस्ट कर्मचाऱ्यांचा नकार. एकाच व्यक्तीच्या 2 वेगवेगळ्या नावानं मृत्यूपत्र, जालन्याच्या भाटेपुरीत ग्रामसेवकाचा मनमानी कारभार, पीडित कुटुंबानं केले गंभीर आरोप. सांगोल्यातल्या राजुरी येथील लक्ष्मी मातेच्या मंदिरात चोरी, चांदीच्या मुखवट्यासह सोन्याचे डोळे आणि मंगळसूत्र लंपास. गणपतीपुळे दुर्घटनेतील 3घांचे मृतदेह सापडले, 2 तरुणांचा अद्याप शोध सुरू. मंत्री नितेश राणे वाढदिवस साजरा करणार नाहीत, राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या वेदनांची जाणीव ठेवत निर्णय. लोक कुत्र्यांना घेऊन फिरतात, आम्ही वाघाला घेऊन फिरतो, वाघासोबतच्या व्हिडिओबाबत निलेश लंकेंची मिश्किल टिप्पणी. राज्यातील काही भागात पावसाची हजेरी, मुंबई ठाण्यासह पुण्यात पावसाच्या सरी, उकाड्यानं त्रस्त असलेले नागरिक सुखावले. मृग संपलं तरी पावसाची हुलकावणी, हिंगोलीत पेरण्या खोळंबल्यानं शेतकरी चिंतेत, तलावांनी तळ गाठल्यानं पाणी टंचाईची समस्या. श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन 23 आणि 24 जूनला बंद राहणार, मूर्ती जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी निर्णय.